शिवजन्मोत्सवाची तयारी झाली सुरू। मध्यवर्तीच्या अध्यक्षपदी सुभाष पवार। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी सुभाष पवार तर कार्याध्यक्षपदी रवी मोहिते यांची निवड झाली। खजिनदारपदी सुशील बंदपट्टे यांची निवड झाली। मध्यवर्ती महामंडळाची बैठक शिवस्मारक सभागृहात रविवारी झाली। या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली। यावेळी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे, ट्रस्टी दिलीप कोल्हे, माजी नगरसेवक जयकुमार माने, अमोल शिंदे, मनीष देशमुख, नागेश ताकमोगे, राजन जाधव, अमोल शिंदे, माऊली पवार, जी.के. देशमुख, विनोद भोसले, सुनील रसाळे, श्रीकांत डांगे, डॉक्टर शिवरत्न शेटे, प्रतापसिंह चव्हाण, श्रीकांत घाडगे, बाळासाहेब पुणेकर, स्वाती पवार आणि महामंडळाचे मावळते अध्यक्ष मतीन बागवान यांची उपस्थिती होती। महामंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार करण्यात आला। यांची निवड करण्यात आलेली आहे आणि यावर्षी 15 फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना डाळिंबयार्ड मैदान इथं होणार आहे। 17 तारखेला दरवर्षीप्रमाणे भव्य जंगी कुस्त्यांचं मैदान भरणार आहे। 18 तारखेला संपूर्ण महाराष्ट्राने तर देशामध्ये ज्याची आतुरतेने वाट बघितली जाते आणि ह्या सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झाला आहे असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा रात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लाखो माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे। सोलापूर शहर जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना मध्यवर्ती महामंडळाची विनंती आहे, आवाहन आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळणा सोहळ्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येनं 18 तारखेला रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमायचं आहे आणि 19 तारखेला शेकडो शिवप्रेमी मंडळांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे। या सगळ्याच कार्यक्रमामध्ये, सगळ्या सोहळ्यांमध्ये सगळ्या शिवप्रेमींनी, माता भगिनींनी सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं आणि सोलापूर शहरातील शिवजन्मोत्सव भारताला यावा वाटेल अशा पद्धतीचा साजरा करावा। एका पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक निघाली पाहिजे अशा पद्धतीचे डॉल्बीला मध्यवर्ती महामंडळाचा पाठिंबा नाही तरी देखील काही मंडळं आगाऊ रकमा देऊन डॉल्बीची बुकिंग केलेलं आहे। आमचं त्या मंडळांना सांगणं आहे की त्यांना आम्ही प्रबोधन करू की डॉल्बीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारंपरिक वाद्यात निघणाऱ्या मिरवणुकीला अडथळा निर्माण होत आहे। डॉल्बीमुळे सर्वसामान्य जनमानसामध्ये नाराजी पसरत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा मिरवणुकीचा उत्सव जर लोकोत्सव व्हायचा असेल तर डॉल्बीची प्रथा बंद पडणं गरजेचं आहे। त्यासाठी मध्यवर्ती महामंडळ प्रयत्नशील आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तशा पद्धतीनं आम्ही पाठपुरावा करत राहू।